नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत आपले भिजवलेले हरभरे असतात का त्याच्यापासून रस्सा भाजी. आपल्या हरभऱ्याची गावरान हरभरे असतात का त्याची रस्सा भाजी. हे काय तसले काबुली चणे नाहीत, हे आपले साधे हरभरे आहेत त्याची रस्सा भाजी करणार. त्यासाठी मी काय केलं तर की रात्रीच हे हरभरे भिजायला घातले होते पाण्यात रात्रभर. तर या वाटीनं 1 वाटी हरभरे घेतले होते मी आणि ते रात्रभर पाण्यात भिजत घातलेस. आता हे भिजून 2 वाट्यात झाले. तर 1 वाटी हरभरे होते त्याचे 2 वाटे झाले. तर आणि याच वाटीनं मी ह्या आता हरभरे आपली 2 वाटे आहेत म्हणून ह्याचे दुप्पट म्हणजे 4 वाट्या पाणी मी कुकरमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे. आता त्या गरम पाण्यात ना मी हे मीठ टाकणार आहे आणि ती पाणी उकळलं की आपले हे हरभरे टाकणार आणि आपल्या कुकरच्या फुल गॅसवर 2 शिट्ट्या आणि बारीक गॅसवर 2 शिट्ट्या होऊन देते, म्हणजे आपले हरभरे चांगले शिजतील. आणि पाणी जास्तच ठेवायचं. मी 4 वाट्या ठेवले पाणी. जर जास्त पाणी झालं ना तेच पाणी आपण भाजीला टाकणार आहोत, फक्त कमी पडून पाणी म्हणून जास्त टाकायचं आणि ते भाजीला नंतर दुसरं पाणी वापरायचंच नाही, तेच पाणी वापरायचं. तर मी ना आता तुम्हाला कुकरमध्ये टाकते हे. तर आपल्या पाण्याला ना उकळी आली. त्या उकळत्या पाण्यात मी आता हे आपले हरभरे टाकते आणि ह्याला शिजवून घेते आणि शिजल्यानंतर मी तुम्हाला त्याची पुढची प्रोसेस भाजीची दाखवते. तोपर्यंत मी भाजीची सामान काढून घेते आणि ते सामान पण तुम्हाला नंतर दाखवते. आणि त्याला टोपण लावून याच्या मी 4 शिट्ट्या फुल गॅसवर 2 आणि बारीक गॅसवर 2 करून घेते. तर मैत्रिणींनो, आपले मी अर्धा तास लागलं मला हरभरे शिजवून घ्यायला, त्याची कुकरच्या शिट्ट्या व्हायला. तर तुम्ही पाहू शकता आपल्या हरभऱ्यांना असं बोटाने मॅश केला की असं मॅश झाला पाहिजे, इथपर्यंत शिजला पाहिजे. आता हे शिजलेलं हरभऱ्यातलं पाणी पण हेच पाणी वापरणार आहे भाजीला, म्हणून हे आता साईडला ठेवू. आणि याच हरभऱ्यातले थोडेसे हरभरे ना मी आपल्या उकळ्यात असे बारीक करून घेते. आपली भाजीला असं घट्टपणा यावा म्हणून थोडेसे कुटून घेते. तर लाईट नसल्यामुळे मी उकळ्यात अशा प्रकारे बारीक करून घेतलेत आपले हरभरे, थोडेसे आपल्या भाजीला घट्टपणा यावा म्हणून. आता हे पण मी साईडला ठेवते आणि आपले सामान काय काय घेतले आपण भाजीसाठी ते दाखवते मी. इथं हळद, जिरी, मोहरी, काळं तिखट, लाल तिखट, धने पावडर, हे कसुरी मेथी हातावर चोळून घेतली, लसण उकळात कुटून घेतला आहे, मीठ आणि 2 तमालपत्र, हे खोबरं पण उकळात कुटून घेतले आणि हे टोमॅटो आणि हे कांदा आहे ना. मिक्सर लाईट नव्हती म्हणून मी काय केलं, त्याची साल काढलं टोमॅटोची आणि ह्या खिसणीवर असं किसून घेतलं आहे आणि कांदा पण मी किसून घेतला आहे. तुम्ही ना लाईट असेल तर मिक्सरमध्ये कांदा, टोमॅटो, खोबरं, लसण हे एकत्र तुम्ही वाटू शकता, पण लाईट नसल्यामुळे गावाकडे मी असं किसणीनं हे किसून घेतलेलं आहे. आणि कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपण कढईत तेल गरम करायला ठेवले. आपलं तेल झाले गरम. मी आता यात ना आपली मोहरी टाकते. मोहरी तडतडली की नंतर जिरे टाकते. आपली मोहरी तडतडली, जिरे टाकते. आपले जिरे पण फुलले, मी तमालपत्र टाकते आणि आता गॅस बारीक करते. तेल जास्त गरम झाले नाही. नंतर आपला लसूण टाकते. आता आपली कांदा टाकते. आपला कांदा ना कच्चा आहे. आपला कांदा कच्चा आहे आणि कांदा आपण किसून घेतला आहे, त्याच्यामुळे कांद्याचं पाणी पण होतं. त्याच्यामुळं आता ना हे आपल्याला चांगलं परतावं लागेल लालसर होईपर्यंत, कारण कांद्याचा परत वास येईल आपल्या भाजीला. म्हणून ह्याला आता गॅस फुल करते आणि आपलं कांदा असं लालसर होईपर्यंत परतते. थोडा कांदा लालसर झाला की टोमॅटो टाकते. टोमॅटो पण परत थोड्या वेळ परतते. आपला कांदा मी 2 मिनटं परतून दिला आहे. जरा त्यातलं पाणी पण आटले. आता टोमॅटो टाकते आणि टोमॅटोचं पण पाणी आटेपर्यंत मी परतून घेते. तुम्ही ना असं करण्यापेक्षा कांदा टोमॅटोचे फोडी करून त्या असं भाजून मिक्सरवर त्याची प्युरी करू शकता. आपलं टोमॅटो पण ना चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतिले. आता याच्यात आपण खोबरं टाकू आणि खोबरं पण 2 मिनटं परतून घेऊ.
तर आपलं खोबरं पण लालसर झाले. मी आता जरा गॅस कमी करते, आपले मसाले टाकायचे म्हणून, मसाले करपू नये म्हणून. आता ना मी याच्यात ना अगोदर हळद टाकते, नंतर आपला घरी केलेला काळा मसाला, नंतर आपलं लाल तिखट, हे चांगलं मिक्स करते. नंतर धने पावडर, तुमच्याकडे जर छोले मसाला असेल तर तुम्ही तो पण टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी धने पावडर घेतली. आणि आपला घरगुतीच काळा मसाला, लाल तिखट, हळद हे आपले घरगुतीच मसाले घेतलेत मी. कारण आपले गावरान हरभऱ्याची भाजी ना, जर छोले ची भाजी करायची असती तर मग मी तो छोले मसाला घेतला असता, पण सध्या माझ्याकडे नव्हता पण तो छोले मसाला. आता ना मला चांगलं परतून देते. याच्यात ना मी आता वरून आपली कसुरी मेथी टाकते. आणि याच्यात आपण जे आता जे हरभरे आपण उकळात कुटून घेतलेत ना, ते टाकू आपण आता तेलात, मसाल्यातच आपल्या. याने काय होतं, आपली भाजी अशी घट्ट होती म्हणून मी टाकायचं. चांगलं तेलात परतू आपण. आणि आता ना आपण गॅस कमी करून जे आपण आपलं शिजून घेतलेले हरभरे ना, ते पाण्यासहित टाकू. असं याचं पाणी पण टाकणार आहोत आपण, आणि हे हरभरे पण. तर आता ना आपली भाजीला आपण उकळी येऊन देऊ. आता मी याच्यात मीठ टाकते. आपण शिजताना पण मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मी आता थोडंच मीठ टाकले. तुम्ही आणखीन आपण चेक करून पाहू शकतो. आणि तुम्हाला आणखीन भाजी किती घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही गरम करून आणखीन पाणी वरून टाकू शकता. पण मला अशीच हवी. आता ह्याला उकळी फुटली की आणि थंड झाली की आणखीन घट्ट होती ती. ह्याचा थिकनेस असा ठीक आहे. तर मग आता ह्याला मी उकळी येऊन देते. उकळी आल्यानंतर तुम्हाला दाखवते. 1-2 मिनटं उकळी आल्यानंतर 2च मिनटं शिजून द्यायचं, कारण आपले हरभरे शिजलेले आहेत, त्याच्यामुळे जास्त वेळ काय आपल्याला याला लागणार नाही. फक्त मसाले जरा शिजण्यासाठी म्हणून थोड्या वेळ ह्याला उकळी फुटली की 2 मिनटं शिजून देते, नंतर तुम्हाला दाखवते. आपली भाजी तयार झाली. मी गॅस बंद केला आहे. तर आपली भाजी तयार झाली. तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला किती कलर छान आला आहे तो. आणि घरच्या साहित्यात कमी मसाल्यात आपण ही भाजी तयार केलेली आहे. तुम्हाला जर ही माझी भाजी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे गावरान हरभऱ्याची रस्सा भाजी, उन्हाळी दिवसात भाजीपाला नसतो ना, मग काय करू म्हणून पंचायत पडते, मग अशा टायमिंगला तुम्ही ही भाजी करू शकता. आणि जर तुम्हाला माझी ही भाजी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा.